वेलकम टू माय ब्लॉग। Yes. आज आम्ही चाललोय शनी शिंगणापूरला। तुम्ही पण चला आमच्यासोबत। चलो लेट्स गो। मी आज सकाळी 5 वाजता उठली आणि 5 वाजता उठून मी मस्तपैकी छान रेडी झाले आणि माझे फक्त आता हेअरस्टाईल करायची बाकी आहे। तर मी आता थोड्याच वेळात हेअरस्टाईल करेल आणि मग आम्ही जाणार आहे बाहेर। आणि आज मी येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे। तर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघलो आहे आणि आम्हाला छत्रपती संभाजीनगरमधला सगळ्यात ब्युटिफुल प्लेस हा दिसलेला आहे। आणि ह्या प्लेसवरून आता आपण जाऊया आपल्याला कुठे जायचे तिथे। तर आम्हाला आज जायचा आहे शनी शिंगणापूरला। तर शनी शिंगणापूरला जाण्यासाठी आम्ही निघलो आहे आणि इथे एक हॉटेलपाशी आम्ही थांबलो होतो, पण तिथं आम्हाला जे पाहिजे ते भेटलं नाही। मग त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट हॉटेलला थांबलो आणि नेक्स्ट हॉटेलला थांबून आम्हाला करायचा होता चाय नाश्ता। तर मग आम्ही सगळे आता गाडीतून उतरलोय आणि आम्ही बसलोय आणि आम्ही ऑर्डर केलेला आहे डोसा आणि आम्ही सगळ्यांनी डोसा वगैरे मस्त खाल्लेला आहे। मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही निघलेलो आहे शनी शिंगणापूरसाठी। तर आम्ही शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलोय आणि इथे खूप लोक आम्हाला थांबवत आहे, पण हे सगळे लोक खूप स्कॅम करत असतात। ह्या लोकांचं बिलकुल ऐकायचं नाही, सरळ मंदिरापाशी जायचं आणि मंदिराच्या समोरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करायची। तर आम्हाला माहिती होतं की इथे खूप स्कॅम होत असतात त्याच्या। तर आता आम्ही इथं गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये। तर मंदिराच्या साईडला चप्पल स्टँड सुद्धा आहे, ते बी मोफत मध्ये। तिथं आम्ही चप्पल ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे आता मंदिरात। तर मंदिरात जाण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहे। तर मंदिराचं डेकोरेशन इतकं छान केलेलं होते, खूप छान। आणि मंदिरात जाण्यासाठी इथे सुद्धा अंडरग्राउंड सिस्टीम केलेली होती, जी की खूप छान आहे की आपल्याला मंदिरात पण एका टर्नलमधून जावं लागतं। आणि शनी शिंगणापूरमध्ये आता भरपूर चेंजेस झालेले। जेव्हा मी आले होते तेव्हा मी फार छोटी होते आणि तेव्हा इतकं काही चेंजेस नव्हते, म्हणजे तेव्हा डेव्हलपमेंटच चालू होती। आता खूप छान डेव्हलप झालेलं आहे। त्याचनंतर पुढे गेले की इथे असतं तेल। तर बाहेरून तेल घ्यायचं नसतं, मंदिराच्या आत जे तेल भेटतं ते घ्यायचं असतं आणि इथे 120 रुपयाला तेलाची बॉटल भेटते आणि ती तेलाची बॉटल आम्ही घेतलेली आहे। त्याचनंतर जर आपल्याला डायरेक्ट शनी देवावरती तेल टाकायचं असेल तर आपल्याला इथे 500ची पावती घ्यायची असती। तर 500ची पावती सुद्धा आम्ही घेतली आहे, कारण की पावती घेतली तरच आपण त्या मंदिरापाशी जाऊ शकतो आणि तिथे तेल टाकू शकतो, नाहीतर मग आपल्याला दुसरीकडे तेल टाकावं लागतं। ते तेल सुद्धा शनिदेवावर जातं, पण एक आपल्या हाताने टाकण्यासाठी यांनी ही पावती घेतलेली आहे आणि तिथं मस्त। आणि आता आपण जाऊया मंदिराकडे। तर आता आम्ही मंदिराकडे जाता इथं स्क्रीन सुद्धा लावलेलं आहे की शनिदेवावरती जे तेल टाकताय त्यांचं सगळ्यांची रेकॉर्डिंग होतीये। आणि इथं हे गेलेले आहे ते इथं सुद्धा नंबर लागलेले आहे, ते ह्यांच्यापुढे 3 नंबर आहे। मग ते झाल्याच्या नंतर ते हे सुद्धा तेल टाकणार आहे। तर आता नंबर कमी झाले आणि हे शनिदेवाची पूजा करताय, त्यांच्यावरती तेल अर्पण करताय आणि पूजा मस्त चालू आहे। आणि इथं बायका सुद्धा आता तेल टाकण्यासाठी येतात। पहिलं बायकांना तेल टाकण्याची परमिशन नव्हती। त्याचनंतर इथे पण गर्दी हळूहळू वाढत होती आणि त्याच्यानंतर इथे एक दुसरे सुद्धा सुविधा होती की तुम्ही हे एक टेबल होतं त्याच्यावरती तेल टाकू शकता। तर इथं मी ह्या टेबलवरती तेल टाकते आहे शनिदेवांना। मग त्याच्यानंतर मी पाय वगैरे पडते। त्याच नंतर मग आई बाबा सुद्धा शनिदेवांवरती तेल टाकणार आहे। तर मग आता आई बाबा सुद्धा आलेले आहे आणि आई बाबांते पण शनिदेवावरती तेल टाकताय। तर बाबाची इथे बॉटल ओपन झाली आहे। मग आता ते शनिदेवांची पूजा करत आहे, शनिदेवावरती तेल अर्पण करताय आणि आमच्या सगळ्यांच्या शनिदेवावरती तेल अर्पण करून झाले। त्याचनंतर मग मी इथे थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढते आणि मग इथं शनिदेवांचे मी पाय पडते, जिथे की खूप गर्दी झालेली होती आणि माझे पाय पडून झालेले आहे। त्यानंतर मग इथे शनिदेवाच्या जवळ अजून खूप सारे मंदिर होते। मग आम्ही त्या सगळ्या आजूबाजूच्या मंदिराचे सुद्धा पाय पडलेले आहे। तर मग इथे वेगवेगळेच म्हणजे सगळेच देवांच्या मूर्त्या होत्या। मग आम्ही सगळ्या देवांच्या मूर्तींचे पाय पडले आणि तर हनुमानजीची पण मूर्ती होती। त्याच्यानंतर हे गौरी कुंड सुद्धा होतं,
त्याचनंतर शनी मंदिराच्या मागे सगळे देवांच्या मूर्त्या होत्या, तर वापस आपण त्या सगळ्या देवांच्या मूर्तींचे पण पाय पडूया. तर इथं आहे हे लक्ष्मी देवीचं मंदिर, मग आम्ही तिथं पाय पडलं. त्याच्यानंतर दत्त मंदिर तिथे सुद्धा. मग त्याचनंतर होतं महादेव मंदिर, मग महादेव मंदिरचे हे जाऊन पाय पडताय. मग त्यांनी पाय पडल्यानंतर मी सुद्धा जाऊन पाय पडते. आम्ही दोघांनी पण मस्तपैकी पाय पडले आणि इथं आमचं खूप फास्ट दर्शन झालेलं. इथं बिलकुल लाईन नव्हती, गर्दी होती पण लाईन वगैरे नव्हती. तर खूप व्यवस्थित व्यवस्था होती. मग आमचं खूप लवकर आणि मस्त छान दर्शन झालंय. मग आता दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरात फिरतोय. मग आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या बाहेर जाण्याकडे, पण त्याच्या पहिला आम्ही बर्फी पेढा घेतलाय. बर्फी पेढा घेऊन झाल्यानंतर त्यांनी इथं नवग्रह मंदिर सुद्धा बनवलेले. त्यानंतर थोडं डेकोरेशन गार्डन केले. मग आम्ही सगळेजण ते बघतोय आणि ते पूल सुद्धा आहे आणि त्याच्या खाली पाणी सुद्धा आहे. मग ते पूल पाणी वगैरे आम्ही सगळं बघतोय आणि मग आम्ही जाणार आहे नवग्रह मंदिरकडे. तर मग आता आमचं चालू आहे सगळं फिरणं, गार्डन वगैरे बघणं. खूप लोक त्या गार्डनमध्ये फोटो काढत होती. आम्ही सुद्धा त्या गार्डनमध्ये फोटो काढलेले आहे छान छान. इथे आता नवग्रह मंदिरचं डायरेक्शन दाखवलेलं आहे. तर आता नवग्रह मंदिरचे आपण पाय पडूया. सगळ्यात पहिला आहे शनिदेव, त्याच्यानंतर केतू, त्याच्यानंतर गुरु, त्याच्यानंतर आहे शुक्र, त्याच्यानंतर इथं गेलेला आहे चंद्र, त्याच्यानंतर आहे मंगळ, त्याच्यानंतर आहे राहू. त्याच्यानंतर आमचे सगळे नवग्रह दर्शन झाले. मग हे इथं हे पाणीचं जे केलेलं आहे त्यांनी डेकोरेशन ते खूप छान आहे आणि सगळं नवग्रहाचे त्यांनी खूप मोठं टेम्पल केलेलं आहे, जे की ह्या टेम्पलमध्ये पण खूप जण येऊन पाय पडत होती आणि इथं खूप मस्त वाटत होतं. हे गार्डन वगैरे सगळं खूप छान मेंटेन आहे. त्याचनंतर मग इथं थोडंसं मी वरती चढते या पुलावरती आणि इथून मी बघते की कसं पाणी आहे, कसं किती छान दिसतंय सगळं वगैरे. आणि मी यांनाही बोलवलेले आणि हे माझे मस्तपैकी काढताय व्हिडिओ आणि मी इथं मस्त बघते की इथून खूप सुंदर असं यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि मी इथं फिरते आहे गोल गोल. आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट लोकेशन. ते काय तुम्हाला त्या ब्लॉगमध्येच कळेल. आता आमचं मंदिरात खूप छान दर्शन झालंय, मंदिर फिरून सुद्धा झालंय. तर आता आम्ही चाललो आहे कारकडे. तर चला जाऊयात बाहेर. तर बाहेर आल्यावरती इथे लागलेली होती जत्रा. आपल्याला काय सामान पाहिजे असेल ते आपण इथे घेऊ शकतो. मग आम्ही इथे थोडेफार सामान घेतले जे की आम्हाला पाहिजे होते घरावरती लावण्यासाठी वगैरे, किंवा दुसरे काही आयटम जे की डेकोरेशन आयटम, पर्स वगैरे असे आम्ही काही इथून सामान घेतलेलं आहे. आणि इथं हा खूप मोठा शॉप होता मंदिराच्याच बाहेर. ते इथं खूप लोक शॉपिंग सुद्धा करत होती आणि आम्ही सुद्धा इथे मस्तपैकी शॉपिंग केलेली आहे. मग आमचं सगळं शॉपिंग वगैरे करून झालं. मग त्यानंतर आता आम्ही चाललो आहे रिटर्न. तर आम्ही आता जाणार आहे सोनई मंदिरला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. ओके, टाटा, बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.